ह्या दोघांना माहीत नाही, हे माझ्या पुढेच चालले तिकडे, पण त्याला अजून बोललेलो नाही आम्ही की काय करायला चालू आहे ते. सो बघूयात चला. तर मित्रांनो आता फायनल कलर सिलेक्शन चालू आहे आपल्या इकडे. दिखा दिखा आगे दिखा. अरे भाई रोने लगा अपना भाऊ, आपला रडायला लागला यार, इमोशनल झाला, इमोशनल, फुल इमोशनल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आजचा व्लॉग थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे, थोडासा इमोशनल पण होणार आहे आणि थोडा सरप्राइझिंग पण होणार आहे. कारण आजचा टॉपिक थोडासा डिफरंट आहे, कारण आज माझ्या मित्राला मिळणार आहे सरप्राईज. सो पूर्ण ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगतो आणि सरप्राईज काय मिळणार आहे ते व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूच. पण थोडासा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देऊन ठेवतो की नक्की पुढे आपण काय काय बघणार आहेत. तर मला दुपारी एका फ्रेंडचा फोन आला. सो ती मला म्हणाली की आकाश, आपल्याला राहुलच्या बर्थडेला एक थोडा सरप्राईज प्लॅन करायचा आणि त्याच्यासाठी मोबाईल एक गिफ्ट घ्यायचा आहे. सो फोन कोणता असणार आहे, काय असणार आहे ते तर आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूच. पण तिला आता लवकर त्याला गिफ्ट द्यायचंय. सो तो बर्थडे प्लॅन त्याचा आज करायचा आहे. सो फक्त हे गिफ्ट आणि सरप्राईज फक्त आम्हा दोघांनाच माहिती. अजून अश्विनीला पण याच्याबद्दल काही आयडिया नाहीये. सो ती पण घरी येईल. सो तिला पण मी थोडासा सरप्राईज वाला एक हे देणार आहे. ते पण आपण व्हिडिओमध्ये पुढे बघू. सो त्याच्यासाठी आता फोन घ्यायला जायचंय. सो पूर्ण प्लॅन मित्रांनो असा करायचा आपल्याला की आम्ही असं दाखवणार आहे की मला स्वतःला फोन अपग्रेड करायचा, जो मी आता फोन वापरतोय तो अपग्रेड करायचा 17 मध्ये. सो त्याच्यासाठी आम्ही चाललोय आणि त्याला बिलकुल पण आयडिया नाही द्यायची की त्याच्यासाठी फोन बघतोय किंवा कोणता फोन बघतोय. सगळं पेमेंट वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याला असं दाखवायचंय की हा फोन माझ्यासाठी नव्हता, तुझ्यासाठी घेतलेला आणि हा तुझ्यासाठी कम्प्लिटली बर्थडेचा सरप्राईज आहे. सो असा ओव्हरऑल प्लॅन आहे मित्रांनो. सो बघूया कसा वर्कआउट होतो. आता तिकडे गेल्यानंतर शूट करायला कसं मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण त्याचे जे काही रिॲक्शन असतील ते मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आता अश्विनी पण येईल, तिला पण थोडासा सरप्राइझिंगली मी बोलणार आहे की आपण पण नवीन आयफोन घ्यायला चाललोय. सो तिचं पण रिॲक्शन मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. सो चला बघूयात. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. यस, तुला आवडतात काय सरप्राईज? कधी कधी हा, का कधी कधी? का कधी कधी? काय सरप्राईज आहे ते सांग. असं आणलंय नाही मी सरप्राईज, इकडे घेऊन नाही आलोय, पण आपण आता सरप्राईज घ्यायला चाललोय. अभी मजा आएगा ना भिडो. आपण कुठेतरी चाललोय, तिकडे आपण काहीतरी घेणार आहे नवीन नवीन, जे मला कळलं. जे आपण विचार करत होतो. माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी मी ऑफिसवरून येऊन एवढा कपडे वगैरे बदलून बसलोय, मस्त चांगले कपडे घातले आहेत. सरप्राईज मित्रांनो ह्यांच्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. का तुझ्यासाठी का नाही? हा, तुझ्यासाठी का नाही सरप्राईज? आपण युनिकॉर्नला चाललोय काहीतरी बघायला, मला माहिती. बघायला नाही, घ्यायला चाललोय. काय घ्यायला चाललोय? हा, काय घ्यायला चाललोय? आयफोन घ्यायला चाललोय, होय, ते पण 17. सिरियसली? हा मस्त. अरे मस्ती नाही करते यार, खरंच 17 घ्यायला चाललोय. तुला नकोय 17 का? मी माझ्या फोन मध्ये खुश आहे. हट, मला 17 पाहिजे. आणि आज आपण एनी हाऊ 17 घेणार आहेत. माडे आहेत तेवढे, म्हणजे जास्त नाहीत माडे, समथिंग समथिंग अमाऊंट आहे. बाकीचं आपण EMI करू. बोल. Are you sure? येस. का प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? चल ना यार, घ्यायचं आहे 100%, 100% आपण घेणार आहे आज. तुला खुशी ना होता आपण आयफोन घेणार आहेत तर, होते मला. पण तुझी खुशी दिसत नाही. असं वाटतंय की हा एकट्यालाच घेतोय, मला नाही घेत असं वाटतंय तुझ्या असं काय नाही, तोंडाकडे बघून. असं काय नाही. चल निघायचं आता, 8 वाजलेत, 8:30 पर्यंत पोहोचायचं आपल्या तिकडे. श्वास घेऊ आयफोन का? घ्यायचा. श्वास जोरात घे, फास्ट फास्ट घे एकदम. तर एक मेन प्लॅन काय माहितीये, वैष्णवीचा मला फोन आलेला, तर तिने मला सांगितलंय की राहुलचा बर्थडे, तर त्याला सरप्राईज द्यायचंय. सो आपण त्याला सरप्राईज द्यायचंय आणि तिने समथिंग अमाऊंट जमवली, पैसे जमवले, तर ती बोलली संध्याकाळी जायचं. पण त्याला कळलं नाही पाहिजे का त्याला आपण बर्थडेचा सरप्राईज देतो. सो तुम्ही असं दाखवा तुम्ही तुमचाच फोन घेताय नवीन, त्याचं पेमेंट वगैरे सगळं करेल ती, आणि मग नंतर फायनल ओपन करताना आपण राहुलच्या हातात द्यायचा आणि त्याला ओपन करायला पण त्याचा लावायचं. बर्थडे तर टाइम आहे ना.
त्याच्या बड्डेला टाइम आहे रे, पण ती बोलली की तिने आता पैसे जमा केले तर आत्ताच घ्यायचं आहे तिला. तर मित्रांनो मी पूर्ण प्लॅन आता अश्विनीला समजावलं आहे की काय काय करणार आहे आपण तिकडे जाऊन. कळलंय तुला पूर्ण प्लॅन? काय कळलं सांग. हिचं काय चालू आहे बघा खाणं. फरसाण आणि कॉफी पिते. खा जाडी हो अजून. पातळ झाले किती पातळ झाले? सकाळी कडक झालं होतं की पातळ? समझ रहे हो ना? किती घाणेरडे तो तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय दोघं पण तयारी करून. आता डायरेक्ट तिकडे जाऊन त्यांना भेटू आणि बघू कसं जातो आपला प्रँक नाही, सरप्राईज वाली व्हिडिओ आहे. सरप्राईज. यस. तुला कळलंय का पण प्लॅन? पक्का ना? चला. मुंबईमध्ये मित्रांनो संध्याकाळचा एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ट्रॅफिक. तेवढं ट्रॅफिक लागलं होतं इकडे DN नगर स्टेशनच्या इकडे. माझी बायको गाडी चालवते, हिला बघा रोज मला बोलते की तुम्हाला दाखवत नाही ट्रॅफिक मध्ये नाही पण गाडी चालवताना हिला बघा बघून घ्यायला. तर आता आम्ही चाललोय कुठे चाललोय? फोन घ्यायला चाललोय. आणि कुठे फोन घ्यायला चाललोय ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. मित्रांनो फायनली आम्ही आमच्या मनसीच्या एकदम जवळ आलोय. आम्हाला इथे जायचं. तर मित्रांनो हेच आहेत ते दोन शख्सियत जे आमच्या सोबत आलेले आहेत आता. हॅलो गाईज. हाय राहुल आणि ही आहे वैष्णवी. किती वाजता आले तुम्ही लोक? अचानक भाई अपना प्लान तो अचानक होता एकदम. तुम नहीं ले रहे तो हमने सोचा कि हम ही ले ले. पता नहीं कुछ हुआ ही नहीं, फिर मेरा ले लिया 16. आम्ही आलोय कुठे बघा मित्रांनो, युनिकॉर्न. हा अच्छी दिख रही, आजा. और then चलो फिर गाइस. तर मित्रांनो आता आम्ही चाललो इकडे आतमध्ये. आता बघू किती प्राइस वगैरे असणार आहे. ह्या दोघांना माहित नाही, हे माझ्या पुढेच चालले तिकडे, पण त्याला अजून बोललेलो नाही आम्ही की काय करायला चाललोय ते. सो बघूयात, चला पुढे जाऊ. तिघे पण चाललेत पुढे पुढे. तर मित्रांनो आता फायनल कलर सिलेक्शन चालू आहे आपल्या इकडे. अश्विनी व्हाईट बोलते, तू कोणता बोलते? तुला तो पहिले वाईट बोला था. राहुलला पण व्हाईटच कलर आवडलाय. सो फायनली सगळ्यांचा वोटने आपण व्हाईट कलर डिसाईड करू. येतंय सगळं. चलो फिर आगे का प्रोसिजर करते ना. हा गेला आता मित्रांनो फोन घेऊन यायला बॅक स्टोअर मधून. आणि हे लोक इकडे कवर सिलेक्ट करतात. हे लोक ऍडव्हान्स मध्ये कलर सिलेक्ट करून ठेवतात फोनला की कोणता आवडणार आहे. भाई एक्साइटमेंट देख रहे हो सबका. ही बघा ही. सगळ्यात पहिला तिघं पण इकडे बघा. मला तिघांचे पण रिॲक्शन पाहिजेत की फोन घेतोय आपण आता 17 नवीन वाला. तर तुम्हाला तिघांचे रिॲक्शन पाहिजेत मला की तुला कसं वाटतंय वैष्णवी? हा तुला म्हणू कसं वाटतं? नवीन फोन येतोय घरात. राहुल तुला कसं वाटतं? तुझा पण येणार आहे आता नवीन फोन, तर कसं वाटेल तुला? अच्छा लग रहा है भाई, बट बोला नहीं वो चीज तो एकदम शॉक लग गया मेरे. एकदम अचानक वाला प्लान पण शॉक वाटतं ना. बोलते भाई शाम को मिलेगा क्या? फोन लेने जाना. चलो सही आहे मित्रांनो. आता आपण थोड्या वेळात बिलिंग करणार आहे त्या साईडला जाऊन तिकडे. आणि आता आपलं फक्त कव्हरचं सिलेक्शन चालू आहे इकडे. देखिए ये भी अच्छा है. और देखिए हे भाई आम्हाला हे नाही घ्यायचं होतं, पण हे जरा जास्त बजेटच्या बाहेर जात आहे. मला घ्यायला काय प्रॉब्लेम नाही, फक्त असं होईल की घेतला
ब्लॉग मध्ये बघितलंस का विसरून येतात भाई. आम्ही आता कव्हर टाकून बघतोय फोनला की कसं दिसतंय ते. कसं वाटतंय? चांगलं नाही वाटत आहे? पूरा ट्रांसपेरेंट नहीं है वो, ये ऐसे ही रहेगा. चारों साथ में बोले पहली बार की हा कवर मित्रांनो मला पण आवडला आणि खूप छान वाटतोय. व्हाईट कलरचा फोन भेटते आणि सगळ्यांना आवडला. स्पेशली राहुल आणि वैष्णवी आणि अश्विनी आणि आकाश तिघांना चौघांना पण आवडला. भाई आजचा टॉपिक घेणार आहे बिकॉज की ज्या आपल्या आयुष्यात आलेल्या लक्ष्मी असतात त्यांच्यामुळे आपली ग्रोथ होते. जशी तुझ्या आयुष्यातली ही लक्ष्मी आहे, माझ्या आयुष्यातली ही लक्ष्मी आहे. iPhone 17 व्हाइट कलर तो ठीक है. Congratulations. डन फाइनली. चल राहुल शुरू कर. तेरे हाथ से महाकाल वाला तूने हम लोग को प्रायोरिटी दिया था ना कि भाई नहीं कह रहे हो. अरे नहीं कर बैग निकल नहीं तू ले बस. आई हे जवळ आहे जवळ. मित्रांनो असं ये ना जवळ. मित्रांनो मी माझ्या भावाच्या हातून आता ओपन करतोय फोन. कॉंग्रॅच्युलेशन्स. कडक भाई कडक. दिखा दिखा आगे दिखा. कडक लग रहा है भाई. कॉंग्रॅच्युलेशन्स राहुल. फ्रेश मध्ये टेम्पर ग्लास लावून टाकतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स राहुल. सरप्राइज फॉर यू भाई. अरे नहीं भाई तेरा. अरे तेरा फोन है, मेरा नहीं है. तेरा फोन है, तेरे लिए सरप्राइज है. तेरे लिए सरप्राइज है. तेरे लिए सरप्राइज है. एडवांस हैप्पी बर्थडे. नहीं भाई खुशी रह नहीं जा रही है उसकी. अरे पागल है क्या भाई? अरे सीरियसली तेरे लिए भाई. तुमने किया था वैशा क्यों भाई? सगळ्यांची करता धरता इकडे आहे मित्रांनो. सगळ्यांची करता धरता. खुशी देखो खुशी. खुशी. सही में कसं वाटतंय राहुल तुला? एक्साइटमेंट एक्साइटमेंट मित्रांनो एक्साइटमेंट. अरे भाई रोने लगा अपना भाऊ. आपला रडायला लागला यार. इमोशनल झाला. इमोशनल फुल इमोशनल. अरे क्यों भाई? नहीं जरूरत है. अरे बस क्या यार. तीन तिगाड़ा काम बिगाड़ा नहीं करते अपन. अभी 4 लोग हो गए. 4 लोग. अभी आईफोन वाले 4 लोग हो गए. 4 लोग. राहुल दाखव कसं वाटतंय. अरे एक नंबर भाई. उसको अभी भी ट्रस्ट नहीं हो रहा कि मेरे को तो विश्वास ही नहीं हो रहा है भाई. ये क्या है? भाई सही में इसका पेमेंट वगैरह कैसे किया तुमने? पेमेंट भाई हो गए अपन का. कैसे भाई? तू छोड़ ना वो सब. क्या करना है तेरे को? कैसा हुआ क्या हुआ तो क्या. उसी को जो सरप्राइज बोलते हैं ना. राहुलला अजून पण विश्वास नाही होत आहे मित्रांनो की त्याला आयफोन भेटलाय. एवढा खुश झालाय ना. क्या है भाई? राहुल त्याची बॅग फोन घेण्याच्या नादामध्ये एवढी बॅग पण विसरला भाऊ त्याचा. आणि ह्या दादांनी आपल्याला खूप हेल्प केले. थँक्यू सो मच. आपण पण ट्राय करायचं का 17 एक्सचेंज मध्ये किती मिळतं बघूया. माझं तर हे संपलंय. हा कशाला तुला पाहिजे कशाला. ए हम लोग भी देखे क्या 17 बट प्रो वाला. बेस वाला नहीं देखेंगे. बाहर जाके रिटर्न तो नहीं लेगा ना? मेरा ही है.
बाहर जाके रिटर्न तो नहीं ले गया था कि त्यांनी डिस्काउंट दिलं. अभी आणि ह्या दादाने पण घेतलंय आम्हाला हेल्प केली क्या करे देखना है ही वगैरे रडायला लागली आता हिला पण पाहिजे फोन चल चेक करूया पक्का त्याची फाइल को बुलाना पड़ेगा. ये फोन लेने की खुशी में एक और प्रो लेने का सोच रहे हैं हम लोग बट देखते हैं कि क्या ऑफर मिल रहा है और कितना EMI जा रहा है क्या भाई हाँ ये भाई ऑन तक कर ऑन तक कर ऑन तक कर द्या मी टाकते. हो भाई कडक फीलिंग आता हॅलो येईल ना बघ ना बंदा बौखला गया आईफोन देख के माँ कसम खुशी देख रहे हो ये चेहरे पे खुशी देख रहे हो ये आ नहीं रहे भाई. फायनली मित्रांनो राहुलला जे सरप्राईज द्यायचं होतं ते आता सरप्राईज दिलंय आम्ही आता त्याचं रिॲक्शन बघूया त्याने रिॲक्शन तर दिलंय मस्त एकदम कारण त्याला सरप्राईज भेटलं सो आता बाहेर जाऊन त्याचा पूर्ण इंटरव्ह्यू घेऊया की त्याने कसं फील केलं आणि त्याला आधी काय वाटलं होतं आणि त्याने फोन घेतल्यानंतर त्याला कसं वाटतंय ह्या बघा ह्या दोघी पागल झाले ते हसतात दोघी राहुल त्याचा कॅमेरा सेटअप मध्ये लागलाय आणि त्याचं मेल ID वगैरे सेटअप करतोय पूर्ण भाई घर पे क्या बोलो घर वाले बोले कि 80,000 की चीज लेके आगे आ जाएंगे. हे vlog खाने वाले घर. ये घर वाले भी देखने वाले हैं. मेरे घर वाले को मैं सब्सक्राइब किया ही नहीं. तू करवा दे ये यही इंसान की वजह से अपने सब्सक्राइबर नहीं बढ़ रहे दोस्त ये घर वालों से छुपा के रखा है अभी तक अपना चैनल भाई मेरे 400 लड़के से मैंने सब्सक्राइब करवाया 400 में से 400 नहीं ये 400 मेरे भी खुद के सब्सक्राइबर है भाई, कम से कम चल 200 तो होंगे. हाँ 200 भी नहीं है भाई भाई इधर अलग ही सीन चल रहा है हम लोग यूनिकॉर्न से बाहर आ गए लोक परेशान हे हो रहे की आपला ब्लॉग मराठी मध्ये आहे. आम्ही टेन्शन मध्ये हे आलेलो की याचा फोन बंद का नाही होत लॉक का नाही होत ठीक आहे समजू शकतो आयफोनचे नवीन युजर आहे हे So, होईल हळूहळू फोन बंद बट बोल, राहुल तुझी खुशी सांग ना की तुला कसं वाटतंय अरे पण मला माहिती आहे मराठी में बोलतो हिंदी हाँ. हिंदी बोलतो. चल बोल तुला जे जसं कम्फर्टेबल वाटेल तसं मैं सबसे पहला मेरे को लगा कि आकाश मुझे क्यों फोन दे रहा है भाई खोलने के लिए बोला भाई तू लिया तो तू खोलना इतनी महंगी चीज है तो फिर बाद में तुम लोग बोले ये भाई तेरा ही फोन है हाँ मैं तो शॉक हो गया बोले ये क्या चीज है बट फिर बाद में मेरे को क्लिक हुआ कि भाई ये इसने कुछ कांड किया रहेगा पक्का क्योंकि इतने दिन से बोल रहा था मैं पर EMI के चक्कर में रुक गया था बट ठीक है भाई ले लिया बट कैसे लगा तेरे को सरप्राइज बहुत अच्छा लगा भाई भाई अभी भी मेरे को विश्वास नहीं होता भाई ह्याच्या हातामध्ये फोन आहे तरी पण ह्याला ट्रस्ट नाही होता की ह्याला फोन भेटलाय करून वही ना अभी तक नहीं हो रहा है राहुल कडून मित्रांनो आम्ही आता जोरदार पार्टी घेणार आहे भाई मैं गिफ्ट नहीं रख सकता इतनी महंगी चीज मैंने रखना पड़ेगा भाई. हाँ, ले ले. नहीं रे पागल भाई या लोकांचा आता लफडा चालू आहे मित्रांनो सो आता आपण डायरेक्ट हॉटेल वरती भेटू जिकडे आपल्याला राहुल पार्टी देणार आहे पार्टी तो मैं दूंगा अब भी दूंगा चलो गाइस मिलते हैं भाई आपला फोन पण काय वाईट नाही काय क्लिअरिटी आहे बघ आपल्या फोनला हे दोघं लैला मजून येतात गाडीवरून आम्ही आता कॅप्चर आणि प्लस आम्ही पण चाललोय 2 लैला मजनी आमचं तर लग्न झालंय आम्ही मित्रांनो आता इकडे जेवायला आलोय प्रकाश हॉटेलच्या इकडे सो आपण आधी पहिला वैष्णवीला विचारूया की हिने राहुलला फोन घेऊन दिला तर हिला कसं वाटतंय तुला कसं वाटतंय स्टेबल नाहीये माझं माहिती. ही पण एक्साइटेड झाले सच्ची में बहुत हंसे अपन बहुत ज्यादा खुश लोकांना आता सुधरत नाही की काय बोलायला पाहिजे आपण आता खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात जरा भर पडेल मग ह्यांना सुचेल की काय घ्यायला पाहिजे सॉरी काय बोलायला पाहिजे तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोल शिवानी करती है ना हाँ वैसे कर ले अभी देखो गाइस
वैष्णवी तो आ रही है, मैं तो अभी मैं यहाँ पे भी कब आ से रही बैठा हुआ यार। भाई मजा आ ऐसा तो रहा कर है सकता है हम फोन भेज के। अरे मस्त मजा आ रहा है, कॉन्ग्रेचुलेशन राहुल, ये मेमोरी तो डिलीट मत थँक्यू कर भाई. भाई. थँक्यू. ये मैं तर मित्रांनो जस्ट आत्ताच आम्ही जेवून आलोय, मस्त होतं एकदम टेस्टी जेवण. हे लोकांनी पण मस्त जेवलेत एकदम पोट भरून, मस्त रांगेत उभे आहेत बघा. कसं होतं जेवण? एक नंबर. हम्म? तिघाटा खाली. अच्छा. विजिट करा इथे हॉटेल प्रकाश मध्ये. हॉटेल प्रकाश गोरेगावला आहे, गोरेगाव स्टेशनच्या जवळ. पेड प्रमोशन नाही. पेड प्रमोशन जास्त नाही का डिस्काउंट नाही. नाही जस्ट फॉर द पीपल्स येस. दे आर जस्ट अमेझिंग यस सो मित्रांनो जस्ट आता आम्ही जेवलो, आता निघतोय घरी. आणि हा व्लॉग मी घरी जाऊनच एंड करणार होतो, पण आता फोनला बॅटरी पण नाही आहे तेवढी. सो हा व्लॉग आम्ही मित्रांनो इथेच एंड करतोय. जर तुम्हाला पण आवडला असेल आणि राहुलचं सरप्राईज जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आपले फॉलोअर्स आपल्याला लवकर लवकर वाढवायचे आहेत आणि लवकर लवकर आपल्याला 10Kचं टार्गेट अचीव करायचं आहे यूट्यूबवरती. सो पटापट सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा लोकांना. आणि हो आपला पण आहे आणि कोणता? ते नंतर हां, आम्ही अजून एका ट्रिपला जाणार आहेत, पण त्याला अजून थोडा टाईम आहे. त्याच्यासाठी आम्ही शॉपिंगला पण बाहेर जाणार आहे. तो पण ब्लॉग आम्ही नंतर नक्की टाकू. सो बघत राहा मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.